मागे मी बायोटीनवर व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा आपलं बायोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, मार्केटमध्ये जे टॅब्लेट्स मिळतात त्यापेक्षा घरच्या घरी आपण काय करू शकतो यासाठी एक छानशी रेसिपी सांगितली होती। त्यात कुठले फूड कन्झ्यूम केले पाहिजे, आहारामध्ये काय समावेश करून घेतला पाहिजे या संदर्भातही मी माहिती दिली होती। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी कोलॅजिन संदर्भातली माहिती देणार आहे, कारण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी कोलॅजिन या शब्दाचा उल्लेख केलेला आहे। आता हे कोलॅजिन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, त्याचं प्रमाण का कमी होतं आणि ते वाढवण्यासाठी काय करायचं, त्यानंतर कोलॅजिनचं प्रमाण वाढावं म्हणून कुठले असे ड्रिंक्स आहेत जे आपण रोज घेऊ शकतो, या संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला मिळणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ डेफिनेटली खूप महत्त्वाचा आहे, तेव्हा आता शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहेच, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह मी कायम व्हिडिओ घेऊन येत असते। एक छानशी फॅमिली आहे आपली। आता जे कोणी नवीन व्हिजिटर्स असतील, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील माझा, तर मी त्यांना सांगेन आमची छानशी फॅमिली आहे, आम्ही एकत्र ग्लो होतोय। तेव्हा तुम्हालाही आमच्याबरोबर ग्रो आणि ग्लो व्हायचं असेल तर चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते ना हे सुद्धा तुम्हाला कळतं। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या शरीरामध्ये असणारं कोलॅजिनचं जे उत्पादन आहे ते कमी व्हायला लागतं। त्यामुळे हाडं दुखणं किंवा मग सांधेदुखी होणं, त्वचा लूज पडणं, सुरकुत्या चेहऱ्यावर येणं यासारख्या समस्या उद्भवू लागतात। आता याचा अर्थ वय वाढतंय म्हणजे कोलॅजिनचं प्रमाण कमी होतंय, तर हे कोलॅजिन काय आहे, का बरं याचं प्रमाण कमी होतं, कोलॅजिन काय आहे हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे। तर कोलॅजिन म्हणजे आपल्या शरीरात प्रेझेंट असलेलं प्रोटीन आहे, जे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतं आणि ते असं एक महत्त्वपूर्ण कंपोनंट आहे जो कनेक्टिव्हिटीचा भाग आहे। म्हणजे काय तर आपल्या हाडांमधलं, मसल्समधलं किंवा मग लिगामेंट्समध्ये जे कनेक्टिव्हिटी टिश्यूज असतात त्यांना जोडून ठेवण्याचं काम कोलॅजिन करत असतं। म्हणजे किती महत्त्वपूर्ण काम आहे। आपल्या चेहऱ्यामध्ये जी लवचिकता निर्माण करायचं काम जे असतं ना ते कोलॅजिन करत असतं। त्यामुळे कोलॅजिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये असणं गरजेचं असतं, परंतु वय जसं जसं वाढत जातं तसं हे प्रोटीनचं प्रमाण आहे ते कमी होत जातं आणि म्हणूनच आपण आहाराकडे लक्ष देणं हे फार गरजेचं असतं। आपल्या पेशींच्या आरोग्यासाठी आणि लवचिकतेसाठी कोलॅजिन उपयुक्त आहेच आहे, पण आपल्या सौंदर्याचा फॉर्म्युला म्हणजे कोलॅजिन आहे। आपल्या हाडांसाठी, स्नायूंसाठी कार्टिलेज किंवा निरोगी नखं, टणक नखं जर आपल्याला हवी असतील ना तरीसुद्धा कोलॅजिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये असणं खूप गरजेचं आहे। आता तुम्हाला याचं महत्त्व कळलेलं आहे। आता कोलॅजिनचं प्रमाण कमी होण्याची कारणं काय आहेत हे जाणून घेऊ। नंबर 1, UV रेजमुळे आपल्या शरीरातलं कोलॅजिनचं प्रमाण हे कमी होतं। त्यामुळे प्रखर उन्हात जाण्याआधी आपण सनस्क्रीन लोशन लावणं गरजेचं आहे, किंवा आता उन्हाळा सुरू होईल त्यावेळेला छत्री वापरणं गरजेचं आहे, आपला चेहरा कव्हर करणं गरजेचं आहे। हे सगळं आपण केलं पाहिजे। जर का तुम्हाला व्हिटॅमिन डीसाठी ऊन घ्यायचं असेल तर ते सकाळच्या वेळात जेव्हा ते कोवळं ऊन असतं त्यावेळेला आपण खरं तर घ्यायला हवं। प्रखर उन्हामध्ये जाणं टाळावं, किंवा जर गेलोच तर सनस्क्रीन लोशन लावल्याशिवाय बाहेर पडू नये। त्यानंतर नंबर 2, अँटीऑक्सिडंट रिच फूड आपण खायला हवं। ज्या फूडमध्ये अँटीऑक्सिडंट जास्त आहेत अशा पद्धतीचा आहार आपला असायला हवा। नंबर 3, कोलॅजिन सिंथेसाइज म्हणजे त्याचा संयोग करण्यासाठी आपल्याला ओमेगा, त्यानंतर फॅटी ॲसिड, अमिनो हे घटक लागतात। त्यामुळे अशा पद्धतीचं फूड तुम्ही खाणं फार गरजेचं आहे। तुमच्या आहारात याचा समावेश असणं गरजेचं आहे। म्हणजे कुठले फूड तर फिश आहे, चिकन आहे, एग्ज आहे किंवा चिया सीड्स आहे। तुम्ही रोज चिया सीडचं पाणीसुद्धा पिऊ शकता, त्यामुळे सुद्धा काय म्हणतात कोलॅजिनचं प्रमाण वाढायला मदत होते। व्हिटॅमिन सी रिच फूड खायला हवे, त्यानंतर सिट्रिक ॲसिड असलेले फूड खायला हवेत। आता व्हिटॅमिन सी म्हणजे रोज आपण खरं तर आवळा खायलाच हवा, म्हणूनच मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की आवळा ज्यूस प्यायला हवा।
किंवा मग व्हायटॅमिन सी कॅप्सूल्स ज्या मिळतात, ज्या विदाऊट शुगर असलेल्या कॅप्सूल्स असतात, सेलिन त्यामध्ये आहे, तर ती कॅप्सूल तुम्ही रोज घ्यायला हवी. म्हणजे अक्षरशः 35 नंतर तुम्ही ही रोज घ्यायलाच हवी. सो सिट्रिक ॲसिड फूड म्हणजे काय की मोसंबी म्हणा, संत्र म्हणा, हे सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात खायला हवं. त्यांनी कोलॅजिनचं प्रमाण वाढत असतं. सगळ्यात शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा, स्टे हायड्रेटेड. जास्तीत जास्त पाणी प्या. नारळ पाणी प्या, ताक प्या, पाणी प्या. म्हणजे 2 ते 3 लिटर पाणी हे प्यायलाच पाहिजे. कारण तुम्ही हायड्रेटेड राहाल तर तुमची स्किन ग्लो करेल. डिहायड्रेशन झालं तर ते लगेचच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं, त्वचेवर दिसतं आणि चेहरा सुरकुतल्यासारखा वाटू लागतो. म्हणूनच आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. पाणी जात नसेल तर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही पाणी प्या. मी मगाशी म्हणाले तसं ताक किंवा ज्यूस किंवा काय नारळ पाणी, अशा कुठल्याही फॉर्ममध्ये आपल्या शरीरामध्ये छान लिक्विड गेलं पाहिजे आणि आपण हायड्रेटेड राहिलो पाहिजे. तर थोडक्यात स्किनची इलॅस्टिसिटी, हायड्रेशन आणि स्ट्रेंथ हे कोलॅजिनमुळे वाढत असतं. आता मार्केटमध्ये अशा कितीतरी टॉपिकल ॲप्लिकेशनसाठी क्रीम्स मिळतात किंवा फेस वॉश मिळतात, मास्क मिळतात, ज्यामुळे कोलॅजिन तुमच्या त्वचेवरचं वाढायला मदत होते. त्यानंतर असे काही पावडर्स किंवा टॅब्लेट्ससुद्धा मार्केटमध्ये मिळतात की ज्यामुळे त्या टॅब्लेट्समध्ये ऑलरेडी कोलॅजिन ब्रेकडाऊन केलेलं असतं, त्यामुळे ते इझिली ॲब्झॉर्ब होतं. तर अशा पद्धतीचे काही प्रोडक्टसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण अर्थातच आता तुम्ही माझ्या चॅनलवर आलेला आहात, त्यामुळे मी काहीतरी घरगुती आणि नैसर्गिक असा उपाय सांगणार आहे. तर कोलॅजिन वाढवण्यासाठी अगदी सिम्पल 2 ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे. ते 2 ड्रिंक तुम्ही अगदी रोज म्हणजे अगदी रोज आणि 60, 70, 80, 90 सुद्धा तुम्ही हे ड्रिंक पिऊ शकता. असं ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कोलॅजिनचं प्रमाण वाढणार आहे. त्या ड्रिंकमध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. त्यानंतर मी आता जे तुम्हाला सगळं सांगितलं, एवढी जी माहिती सांगितली, ते सगळं त्या ड्रिंकमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर हे ड्रिंक कसं बनवायचं समजून घ्या. मी मगाशी म्हणाले तसं अँटीऑक्सिडंट रिच फूड खायला हवं आणि दालचिनी पावडरमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि म्हणून सकाळी उठल्या दालचिनी पावडर चिमूटभर आणि त्याच्यानंतर हळद चिमूटभर, कारण त्याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट आहेत, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीसेप्टिक आहे. हळदीचे खूप सारे उपयोग आहेत, तुम्हाला माहितीच आहे. गरम पाण्यातून प्यायल्यानंतर त्याचे खूप सारे बेनिफिट्स मिळतात आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप अमेझिंग आहे. त्यामुळे दालचिनी पावडर आणि हळद ह्या दोन्हीचं मिक्सचर असलेलं वॉर्म वॉटर सकाळी उठल्या प्यायचं. त्यांनी आपल्या शरीरातलं कोलॅजिनचं प्रमाण वाढणार आहे. तर हे झालं पहिलं ड्रिंक. तर आता सेकंड ड्रिंकसाठी आपण घेणार आहोत पालक. पालकामध्ये खूप सारे मिनरल्स असतात, आयर्न असतात. आपल्याला आतून हायड्रेटेड ठेवण्याचं काम पालक करत असतं आणि म्हणून इथे आपण पालक घेतो आहोत. काही जण कच्चा पालक खातात, काही जण खात नाहीत आणि जे खात नाहीत त्यांनी गरम पाण्यामध्ये छान उकळवून असं जर का पालक घेतला, म्हणजे छानपैकी काय म्हणूया, गरम पाण्यामध्ये तुम्ही टाकून ठेवलं तरी चालेल किंवा मग बॉइल्ड असा तुम्ही पालक घेतला तरी चालेल आणि 2 वाट्या अशा मोठ्या होतील एवढा पालक घ्यायचा आहे. कारण घेताना आपल्याला तो खूप वाटतो, पण उकळल्यानंतर किंवा तो ग्राइंड केल्यानंतर एवढंसं होऊन जातं. त्यामुळे भरपूर सारे पालकाचे जे पानं आहेत, लीव्ज आहेत, ते भरपूर प्रमाणात घ्या आणि ते छानपैकी आपल्याला ग्राइंड करायचं आहे. त्यानंतर दुसरा घटक आपल्याला घ्यायचा आहे ते म्हणजे ग्रीन ॲपल. ओके, आता ग्रीन ॲपल प्रत्येक सीझनला मिळतंच असं नाही, पण मला असं वाटतं आजकाल बिग बास्केट किंवा ब्लिंकिट नावाचे जे ॲप आहेत तिकडे तुम्हाला इझिली ग्रीन ॲपल मिळून जाईल. तर ग्रीन ॲपलमध्ये पेक्टिन नावाचा घटक असतो जो तुमच्या गटसाठी खूप चांगला असतो. त्यामुळे हेल्दी बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये येतात आणि ते खूप गरजेचं असतं. तुमचं जे अन्न आहे ते प्रॉपर ब्रेकडाऊन करण्याचं काम ग्रीन ॲपल करतं, कारण त्यामध्ये हाय फायबर आहे. तर म्हणून आपण इथे ग्रीन ॲपल घेतलेलं आहे. आणि त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे लेमन ज्यूस आणि सब्जा. 2 चमचा सब्जा किंवा चिया सीड्स, यामध्ये भरपूर प्रमाणात फॅटी ॲसिड्स असतात किंवा ओमेगा 3 असतं आणि ज्यामुळे कोलॅजिनचं प्रमाण वाढणार आहे. आता मी तुम्हाला चिया सीड्स जे आहेत ते तुम्हाला मिक्सरमधून ग्राइंड करायचे नाही आहेत. लिंबाचा रस जो आहे तो अर्धा चमचा किंवा 1 चमचा तुम्ही लिंबाचा रस टाकलात आणि हे मस्तपैकी आता पालक, त्यानंतर ग्रीन ॲपल
आणि लेमन ज्यूस असं छान ग्राइंड करून घ्या. त्याचा मस्तपैकी ज्यूस बनवा. थोडासा थिक होतो, जर का तुम्हाला थिक आवडत असेल तर थिक ठेवा किंवा मग गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर जो रस येईल तो रस त्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, सब्जा किंवा चिया सीड्स 2 चमचे, आणि हे सकाळी सकाळी छानपैकी ड्रिंक प्यायचं आहे. आणि याने तुमचं कोलॅजिनचं प्रमाण वाढणार आहे. अगदी रेग्युलरली तुम्ही हे ड्रिंक पिऊ शकला नाहीत तरी आठवड्यातून 1 वेळेला किंवा 2 वेळेला हे ड्रिंक तुम्ही प्यायला हवं, तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील. मला असं वाटतं मार्केटमधून कुठले तरी प्रोडक्ट्स आपण घेणार आणि एक्सपेरिमेंट करणार, त्याच्यापेक्षा हे घरगुती उपाय आहेत आणि त्यांनी डेफिनेटली तुम्हाला फायदाच होतो. तर हे नक्की करून बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे मला सांगा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.